या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये जर आम्ही थोडा हातभार लावला तर तुमच्या का पोटात दुखते? तुम्ही तर दिले नाही, आम्ही देतोय, तुम्ही बदनाम करता, भीक देताय का, लाच देताय का, विकत घेताय का, काय काय बोलले। आता या सावत्र भावांना, या दुष्ट कपटी भावांना, या तुमच्या योजनेत खोडा घालणाऱ्या भावांना तुम्ही निवडणुकीत चांगला जोडा दाखवण्याची आवश्यकता आहे। कोर्टात गेले, कोर्टाने त्याने एक लापा दिला, पळा बोले इकडून। आता नागपूरच्या कोर्टात गेले, काय पाठी लागले का? तर त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। त्यांना माहित आहे या महाराष्ट्रामध्ये माझ्या लाडक्या बहिणींनी ठरवलंय कधी एकदा 20 तारीख येते आणि कधी महायुतीला मतदान करतोय आणि महायुती पुन्हा निवडून आणतोय। हे चंग त्यांनी बांधला, संकल्प त्यांनी केला। आणि लाडक्या भावांची योजना आम्ही केली, स्टायपंड देणं, प्रशिक्षण भत्ता, कधी 6,000, 8,000, 10,000 महिन्याला या लाडक्या भावांना आम्ही देण्याचा निर्णय घेतला। खरं म्हणजे काय म्हणावं, काय रडावं की हसावं। या योजनेला विरोध केला, विरोध केल्यानंतर म्हणाले आता आमचं सरकार आल्यावर ही योजना आम्ही बंद करू आणि ज्या ज्या लोकांनी ही योजना केली आहे, जे दोषी आहेत, माझ्या डोक्यामध्ये मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी देखील शेतकऱ्याचा मुलगा आहे, सर्वसामान्य परिवारातून आलोय। या माझ्या महिला भगिनींचं परिस्थिती मी पाहिली आहे। माझी आई देखील कसं घर चालवायची मी पाहिलंय। दुधाचे पैसे, विजेच्या बिलाचे पैसे, राशनचे पैसे, औषधासाठी वेगळे काढून ठेवायचे पैसे, कशी तगमग तिच्या डोळ्यात मी पाहिली होती। आणि मी ठरवलं जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना आपण काहीतरी दिलासा दिला पाहिजे। माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलं, ताबडतोब निर्णय झाला आणि लागू झाली। 2 महिन्याचे हप्ते पहिल्याच वेळेस आले। पहिले म्हणाले विरोधक ही खोटी आहे, ही फसवी आहे, चुनावी जुमला आहे। 2 महिन्याचे खात्यात पैसे आले की मग म्हणाले लवकर लवकर काढा, लवकर लवकर काढा, नाही तर सरकार काढून घेईल। अरे हे सरकार देणार आहे, घेणार नाही। ही देना बँक आहे, लेना बँक नाही। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, आम्ही 5 हप्ते आपल्या खात्यात भरले। नोव्हेंबरचा हप्ता आचारसंहितेमध्ये अडकू नये, या आचारसंहितेमध्ये काळं मांजर आडवं घालणार होते, तुमची योजना बंद पाडण्यासाठी प्रयत्न करणार होते। ते समजून आम्ही ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पण पैसे तुमच्या खात्यात भरले। कारण आमची द्यायची नियत आहे, नियत साफ आहे। आम्हाला बाळासाहेबांनी सांगितलंय शब्द द्या, पण शब्द देताना 100 वेळा विचार करा। एकदा शब्द दिला की मागे फिरायचं नाही। म्हणून आम्ही नोव्हेंबरचे पण पैसे दिले। तुम्हाला मी सांगतो, माझा शब्द आहे की आता 20 तारखेला मतदान होईल। हे मतदान झाल्या झाल्या तुमच्या खात्यात डिसेंबरचे पैसे पण पडल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आहे।